शिवभूमीच्या पायथ्याशी तुम्ही जपला शिवबाचा ठेवा. शरीर दुःख जन व्यापले त्यांची करता फुकामधी सेवा. थोर असे हे विचार तुमचा. परत पायाला सूज पण आली होती माझ्या, ती पायाची सूज पण ओसरती, चक्कर पण येत होती आणि एकदम थकवा पण जाणवत होता. युरिन इन्फेक्शन झालं, हातपायांना मुंग्या येत होत्या, पित्ताचा त्रास होता, मला किडनीला सूज आली. कसे आहात तुम्ही सगळे? खूप छान. तर आपल्या मोरे थेरपी मध्ये येणाऱ्या ज्याला फल्ले आई आहेत त्यांना खूप छान आराम पडलेला आहे थेरपी घेऊन. तर ते आपल्या सर्वांना त्यांचा अनुभव सांगणार आहेत. एकदा आईसाठी जोरदार क्लॅपिंग करा. तर आई तुमचं संपूर्ण नाव सांगा सर्व आई बाबांना. माझं नाव लता रतन फल्ले. ओके. आई तुमचं वय काय आहे? 65. आई तुम्हाला मोरे थेरपी मध्ये येण्या अगोदर काय त्रास होते? मला किडनीला सूज आली, युरिन इन्फेक्शन झालं, हातपायांना मुंग्या येत होत्या, पित्ताचा त्रास होता, तो थोडा कमी झाला. आणखी काय काय त्रास होते? अजून चक्कर पण येत होती आणि एकदम थकवा पण जाणवत होता. आता जरा मला बरं वाटतं. बरोबर. मग आई तुम्हाला एवढा सारा त्रास होता, मग तुम्ही यासाठी दवाखाने केले होते का? हो, केले दवाखाने, 2 दवाखाने केले. ओके. मग आई तुम्हाला आजपर्यंत म्हणजे तुम्हाला मोरे फिजिओथेरपीमध्ये येण्या अगोदर खर्च किती आला मग दवाखान्यामध्ये? आला तरी 2-1 हजार रुपये खर्च आला. परत पायाला सूज पण आली होती माझ्या, ती पायाची सूज पण ओसरती. ओके. मग आई तुम्ही थेरपीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कशावरती आराम पडला? मला परिवार कवच प्रो, पद्मतंत्रिका, आयपी बूस्टर सगळ्या थेरपीचं बरं वाटलं मला. बरोबर. आई तुम्हाला काय काय आराम पडला? कोणत्या आजारावरती काय काय आराम पडला? सविस्तर सांगता का एकदा? माझ्या पायाला जे असं टोचल्यासारखं होतं ते कमी झालं, पायाची सूज कमी झाली, चक्कर येणे बंद झालं, थकवा येणे बंद झालं. अजून आई? आता व्यवस्थित वाटतं, जरा बरं वाटतं आता. बरोबर. मग आई तुम्हाला परिवार कवचवरती आता जी स्पेशल थेरपी मिळालेली आहे त्याने काय आराम पडला तुम्हाला? त्याने मला बरं वाटलं, एकदमच छान वाटलं. हात जे दुखायचा होता तो पण कमी झाला. बरोबर. एकदा आईसाठी खरंच जोरदार क्लॅपिंग करा. मग आई तुम्हाला किती टक्के आराम पडला? मला 70 ते 80% आराम पडला. बरोबर. आईला आज आपल्या स्पेशल थेरपी जवळजवळ 70 ते 80% आराम पडलेला. आईसाठी खरंच टाळ्या वाजवा बरं एकदा जोरदार. त्याचबरोबर आई तुम्ही सर्व आई बाबांना काय संदेश द्याल? तुम्ही सातत्याने थेरपी घ्या आणि रोज थेरपीला येत जा. धन्यवाद आई. तर आता आईला खूप छान असा आराम पडलेला आहे. कशामुळे आईला आराम पडलेला आहे? कारण की तिने सातत्य ठेवलं आहे थेरपीमध्ये. दररोज ती रोज थेरपीला आली आज तिला खूप सारा त्रास होता. तुम्हीच आता सर्वांनी ऐकलं असेल. तिला पायचे दुखायचे, हातपायला जळजळ व्हायची, पित्ताचा त्रास होता, युरिक ऍसिडचा त्रास होता तिला. त्याचबरोबर पायाला सूज वगैरे यायची, तिच्या खूप सारे त्रास होते तिला. आणि आज ते त्रास कशामुळे बरे झालेले आहेत? ती सातत्याने रोज थेरपीला आली त्यामुळे तिचे आजार काय झाले आहेत, बरे झाले आहेत. तुम्ही सुद्धा सातत्य ठेवा थेरपीमध्ये. दररोज थेरपीला या, तेव्हा तुमचे आजार सुद्धा काय होणार आहेत, बरे होणार आहेत. ओके. धन्यवाद.